आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सई मला खरं सांगा, मला खरंच माहिती नव्हतं तुमची बहीण पळून जाणार आहे म्हणून। खरं सांगा। नाही सर, मला अजिबात कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती। नाहीतर माझं तुम्ही तिच्याशी लग्न लावून दिलं असतं आणि लग्नानंतर मी। नाही सर, प्लीज असं बोलू नका प्लीज। मी फक्त बोलतोय सई, म्हणजे मी करून दाखवत होतो। कळतंय तुम्हाला? उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हेडलाईन येणार, देवान जागीरदारची होणारी बायको परमांडवातून पळून गेली। बरेच क्लायंट्स, बरेच रिलेटिव्स, बिझनेसमॅन झाले होते तिकडे। त्या सगळ्यांसमोर काय शोभा झाली असेल माझी, त्याचा विचार केलाय कधी? आणि उद्यापर्यंत ही न्यूज अख्ख्या मुंबईमध्ये पसरली आणि मग अख्खं शहर असणार माझ्यावर। मार्केटमध्ये काय व्हॅल्यू राहिलं माझी? देवांश जागीरदारची होणारी बायको लग्नात लपवून, आणि मग त्यानंतर तिच्या बहिणीने कॉम्प्रोमाइज म्हणून ग्रेट सईने देवांश बरोबर लग्न करून त्याच्यावर उपकार केले। वाव वाव, सांगत नाही ना सई? मी जसं ठरवलंय तसं सगळं घडतंय ना? जनरली इतका इन्सेन्सिटिव्ह नसतो मी, पण तुम्ही जे काही वागलात ना माझ्या बरोबर, त्यामुळे तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही। त्यामुळे थांबूय, बेस्ट आहे बेस्ट। तुमच्या रडण्याने जागीरदारांची गेलेली इज्जत परत येणार नाहीये। सगळं होत्याचा नव्हतं झालंय, आणि आपलं हे रिलेशन याचं काय होणार आहे गॉड नोज। मला तर काहीच आयडिया नाही याचं काय होणार आहे ते। सर, तुमच्या मनातच नव्हतं तर तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना, आपण हे लग्नच थांबवलं असतं। मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, मी फक्त माझ्या आईसाठी या लग्नाला तयार झालो होतो। आणि सई, तुम्ही जर मला काही गोष्टी वेळेत सांगितल्या असत्या ना, तर लग्नच नाही आणखी बरंच काही थांबवता आलं असतं मला। नाही, तुम्हाला परत परत सांगून काहीच उपयोग नाही। जे आहे ते असंच, मला आवडो ना आवडो, लग्न झालं हे फॅक्ट आहे। तुमच्या आईचा फोन आला होता मगाशी, आणि त्यांना शब्द दिलाय मी की इथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही म्हणून। त्यांना खूप काळजी वाटते तुमची, त्यामुळे इथून पुढे आपल्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे। आपल्या दोघांमध्ये कुठलेच प्रॉब्लेम नाहीये।